फॅट एसएनएफ मध्ये काय बदल जाणवला म्हणजे किती प्रमाणात वाढ झाली काय? पहिलं असं होतं, जर चेक केलं तर डेअरीला दूधच घेत नव्हती. बापरे. हा, आता कधी चेक केलं तर काहीच ये नाही. म्हणजे पहिली किती लागायची? हो. किती लागायची पहिलं म्हणजे 2.6 2.7 2.6 म्हणजे 3-5चा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण होत नव्हता. नाही. आणि आता 4.5 4.3 4-5 या गायची हा. म्हणजे जर्शनची पण. त्यांनी कोंबडीला कोंबडीला पण ट्राय केलं मी. म्हणजे इकडं 300 ते 400 रुपये कोंबडा विकल्या जातो. माझं बळ 600 रुपयाने घेऊन गेली. हा, एवढा म्हणजे चांगला म्हणजे जबरदस्त झाला होता. आधी काय रेट दूध द्यायचं ना, आता काय रेट नाही. त्यावेळेस म्हणजे आता ते रेग्युलर लावून हे करायचे, पण मग दूध घ्या जर चेक चांगलं केलं सगळे मग घेतच नव्हतं. बरोबर. मग आता काहीच नाही. आता 32-33 पडत. 32-33 पडलं. अरे वा. त्यावेळेस 27-28 27-28 पडायचे. म्हणजे 4 रुपये तरी हा लिटर मागे वाढलेली. 4 रुपये लिटर माग वाढले. आणि दूध मध्ये किती बदल दिसतो म्हणजे रेग्युलर 6-7 लिटर म्हणजे बंद केल्यावर 5 लिटर कमी झालं. 5 मध्ये लिटर. एकदा काय झालं, पहिल्यांदा ट्राय केलं, रिझल्ट भेटलंच नाही मध्ये 7-8 दिवस. बर. मग डायरेक्ट 4 ते 5 लिटरचा फरक पडला. म्हणजे दिवसाचं 10 लिटर पडलं. दिवसाचा 10 लिटरचा फरक. हा. बापरे. मग यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं. हम्म. मग यांच्याकडूनच आणायला लागलो. मग कंटिन्यू राहिलं.